घरात लहान मुलांना खोकला झाला की आपण सहजच मेडिकलमध्ये जाऊन कफ सिरप घेऊन येतो. पण हेच कफ सिरप जीवघेणं ठरल्याच्या घटना सध्या समोर येत आहे. मध्य प्रदेशमध्ये 20 मुलांचा जीव गेला. राजस्थानमध्ये 3 लहानग्यांचा मृत्यू झाला. आणि हे सगळं फक्त एका कफ सिरपमुळे. या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने एक महत्वाची नोटीस जारी केली आहे. 2 वर्षांखालील मुलांना कोणत्याही प्रकारचं खोकल्याचं किंवा सर्दीचं औषध देऊ नका. पण मग प्रश्न पडतो की हे कफ सिरप घ्यायचंच नाही का? आणि घ्यायचं तर ते कसं आणि किती प्रमाणात? तर डॉक्टर सांगतात बहुतेक वेळा मुलांना खोकला हा ॲलर्जीमुळे किंवा व्हायरलमुळे होतो. आणि अशा वेळेला लगेच सिरप देणं गरजेचं नसतं. बाजारात आजकाल अशा डायलेटर्स औषधांचा पर्याय उपलब्ध आहे जे छातीतील नलिका उघडतात. पण कोणतं औषध द्यायचं हे फक्त डॉक्टरच ठरवतात. कफ सिरपमध्ये अनेकदा सेडेटिव्ह म्हणजेच झोप आणणारे घटक असतात. ते खोकला बरा करत नाहीत, फक्त थोडीशी तात्पुरती आरामदायक झोप देतात. म्हणूनच कफ सिरप घेतलं की सगळं ठीक होईल असं समजणं चुकीचं ठरतं. त्याऐवजी खोकल्यासाठी घरगुती उपाय आधी करून बघणं अधिक योग्य ठरतं. डॉक्टर्स सांगतात हलका खोकला, सर्दी किंवा व्हायरल असेल तर घरगुती उपाय सगळ्यात सुरक्षित आहेत. म्हणजेच कोमट पाणी पिणे, दिवसातून 3 ते 4 वेळा वाफ घेणे किंवा आपलं मूल 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर त्यांना मध देणे. पण जर खोकला रात्री झोप न येण्या इतपत वाढला असेल किंवा श्वास घेण्यात त्रास होत असेल, ॲलर्जी किंवा ॲसिडिटीमुळे खोकला वाढला असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं अधिक योग्य ठरतं. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे कोणत्या वयात कफ सिरप देणं सुरक्षित असतं? तर 4 वर्षांखालील मुलांना कधीही मेडिकलवरून मिळणारे सिरप स्वतःच्या निर्णयाने देऊ नका. 2 वर्षांखालील मुलांमध्ये तर अजिबातच नाही. फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्याकडून लिहिलेल्या प्रिस्क्रिप्शन नुसारच औषध द्या. 1 वर्षाखालील बाळांना मध देऊ नका, त्याने गंभीर संसर्ग होऊ शकतो. जर कफ सिरप घ्यावंच लागणार असेल तर खालील काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. जसं की नेहमी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननेच औषध घ्या. फक्त लायसन्स असलेल्या मेडिकलमधूनच औषध घ्या. तसेच बाटलीवरील इन्ग्रेडियंट्स नीट वाचा. कंपनीचं नाव, बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट नक्कीच तपासा. कफ सिरपचा रंग विचित्र वाटला, त्यात पावडर किंवा कण दिसले किंवा बॅच नंबर मिटवलेला असेल तर ते औषध कधीही घेऊ नका. तसेच त्या औषधावर ड्रग लायसन्स नंबर असणं देखील आवश्यक आहे. आणि हो, औषध घेतल्यानंतर नेहमी बिल घ्या.